बापरे, हे बघा काय झालं. पुरं बेसिंग भरून गेलं खाली. हे बघा सगळं पाणी बाहेर आलं. सगळं पाणी पाणी झालं. बेसिंगच तुंबलं अचानक. काय निघत पण नाही. आता मी काय करू मला कळानी झालं. आता हे आले का मलाच ओरडते का तूच त्याच्यामध्ये खरकटं टाकलं असं, सगळं केलं असं, हेच केलं असं, तेच केलं असं. मी काहीच नाही केलं. ते अचानक भांडी घासायला गेले आणि ते लिक्विड झालं, सर्व पाणी पाणी झालं. आता प्रॉब्लेम नाही. आल्यावर यांचे बोलणे खावं लागेल. हे व्हिडिओ बनवला मी मागाशी. बघा हे बिचारे कामावून आले आणि आता ते बघतात ते काय झालंय. केवढा कचरा निघाला त्याच्यातून. कचरा आमचा नाही आहे. त्यांनी कचरा आता एवढा काढला. आता काय माहीत पाणी जात आहे का नाही. बघतोय ट्राय करून. आता हे पाणी वतून बघतात ते स्पीडमध्ये. केलं पाणी. बघा आता थोडं थोडं जायला लागले. पूर्ण साफ केलं त्यांनी आतमधून. एवढा कचरा काढला. जान्हवीसाठी अंडं तळते. अंडा फ्राय. जेवणामध्ये बोंबलाचं कालवण. ती बोंबलाचं कालवण नाही खात म्हणून तिला मग अंडा फ्राय करून दिला. छान असं बोंबलाचं कालवण. बघा बटाटा टाकलाय शिजलेला. आता बोंबील टाकायचे सुके. बोंबील चांगले भाजून घेतलेत. चांगलं परतू द्यायचा मसाला. बघा साईला सकाळची शाळा आहे. साईला उठवत आहे. तोड साई बेड आता. काय नाही शाळेत नाही जायचं आहे. सकाळी टिफिनसाठी मस्त शापूची भाजी केली. इकडे चपात्या लाटून ठेवल्यात फक्त शेकायच्यात. जान्हवीला बेसनाची पोळी करून दिली. आता ती शापूची भाजी नाही खात. थोड्या चपात्या करायच्या बाकी आहेत. तो टिफिन पॅक करते. हॅलो, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. मी आरती सोनवणे तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे रात्री मला खूप उशीर झाला. आमचं ते बेसिंग तुंबलं होतं. 1 घंटा त्यालाच गेला. त्याच्यामुळं मी ब्लॉग काय कंप्लीट करू नाही शकले. म्हणून मी आता सकाळी ब्लॉग परत चालू केला. इकडे बघा साईज व्हिडिओमध्ये यायचा प्रयत्न करतो. आणि माझ्या व्हिडिओमध्ये आवाज खूप येतो ना असं खरखर. बघा इथं बिल्डिंगचं काम चालू आहे. दिवसभर तिथं काही ना काही कामं चालू आहे. ठोकाठाकी. त्याच्यामुळे खूप आवाज येतो माझ्या व्हिडिओमध्ये. त्याला मी काहीच नाही करू शकत. खिडक्या दरवाजा सर्व लावते तरी आवाज येतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.